आणि एक महत्त्वाची बातमी, खासदार सुप्रिया सुळे यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, खासदार सुप्रिया सुळे यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी, लोकसभेमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। लोकसभेचं अधिवेशन सुरू आहे आणि या लोकसभेमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी, काही दिवसांपूर्वीच त्यांना संसद महारत्न हा पुरस्कार सुद्धा त्यांना घोषित करण्यात आलेला आहे। लोकसभेमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। अनेकदा त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रश्नांसंदर्भात हिरहिरीने आपले प्रश्न मांडलेले आहेत, लोकांचे प्रश्न मांडलेले आहेत आणि आत्ताची एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। लोकसभेमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। लोकसभेमध्ये काही खासदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये सुप्रिया सुळे यांचा समावेश आहे। आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, लोकसभेमध्ये आजही काही खासदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये सुप्रिया सुळे यांचा सहभाग आहे। याआधी सुद्धा काही खासदारांचं निलंबन करण्यात आलेलं होतं, आजही काही खासदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये लोकसभेमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। आत्ताची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, लोकसभेमध्ये काही खासदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। दोन्ही सभागृहातील 141 खासदारांचं आतापर्यंत निलंबन करण्यात आलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, काही दिवसांपूर्वीच लोकसभेमध्ये काही खासदारांचं निलंबन करण्यात आलेलं होतं, आजही खासदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये मुख्य म्हणजे सुप्रिया सुळे यांचं नाव आहे, ज्यांना संसद महारत्न पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे। अगदी बरोबर आहे श्वेता, ज्यावेळेला संसदेमधलं सुरक्षेच्या मुद्द्याचं प्रकरण ज्यावेळेला झालं होतं, काही युवकांनी आत जाऊन जो काही प्रकार केला होता, त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधक आक्रमकच होत होते, दररोज गदारोळ केला जात होता आणि आता नवीन संसदेमध्ये हे अधिवेशन सुरू असल्यामुळं नियमावली जी आहे ती काही प्रमाणामध्ये बदललेली आहे आणि त्याचाच आधार घेत अध्यक्ष ओम बिर्ला असतील किंवा राज्यसभेतले सभापती जगदीप धनखड असतील यांनी हे खरं तर निलंबन केलेलं आहे। आणि आजची महत्त्वाची अपडेट हीच आहे, महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या खासदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांचं देखील निलंबन करण्यात आलेलं आहे। आतापर्यंत महाराष्ट्रातल्या फक्त रजनी पाटील ज्या काँग्रेसच्या खासदार होत्या त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं, मात्र आता सुप्रिया सुळे यांचं देखील नाव आहे। आणि आतापर्यंत जर संख्या विचारात घेतली तर जवळपास 144 खासदारांचं निलंबन जे आहे ते लोकसभेतून आणि राज्यसभेतून करण्यात आलेलं आहे। काल दिवसभरामध्ये म्हणजे कालपर्यंत 92 खासदारांचं निलंबन करण्यात आलं होतं आणि आता अनेक खासदार आक्रमक देखील झालेले आहेत, संसदेच्या बाहेर त्यांचं आंदोलन देखील सुरू आहे। आज इंडिया आघाडीची देखील एक महत्वपूर्ण श्वेता बैठक राजधानी दिल्लीमध्ये होते, या सगळ्याचा जो उहापोहाची चर्चा आहे ती देखील आजच्या या बैठकीमध्ये होऊ शकते। मात्र विरोधी पक्षातल्या खासदारांचं निलंबनाचं जे सत्र सुरू आहे किंवा जो सिलसिला सुरू आहे तो अजूनही थांबलेला नाही असं म्हणता येईल। 141 खासदारांचं निलंबन करण्यात आल्यामुळे उरलेले अगदी 4 दिवस आहेत, म्हणजे आज, उद्या, परवा आणि शुक्रवारी फक्त अधिवेशन चालणार आहे। त्यामुळे येत्या अधिवेशन काळामध्ये या खासदारांना जर संसदेमध्ये प्रवेश करायला बंदी घालण्यात आली तर मात्र तिथं नसणार आहेत सगळे खासदार, फक्त सत्ताधारी म्हणजे भाजप आणि जे एनडीएतले मित्र पक्ष आहेत त्यांचेच खासदार असणार आहेत। मात्र सुप्रिया सुळे यांचं देखील निलंबन करण्यात आलं। आता सुप्रिया सुळे यावर काही प्रतिक्रिया देतात का हे बघावं लागेल, म्हणजे फक्त गदारोळ केल्यानंतरच निलंबन यापूर्वी व्हायचं, मात्र आता अनेक नियम बदललेले, हातामध्ये जर झेंडा असेल, एखादा फलक असेल किंवा अध्यक्षांचं भाषण सुरू असताना सभागृहामध्ये दुसऱ्या एखाद्या खासदारानं प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेला देखील हे निलंबन होऊ शकतं। शशी थरूर, डिंपल यादव, मनीष तिवारी, अगदी संदीप, आजच आमच्यासोबत राहत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय।